सर मी डॉक्टर मिलिंद कांबळे, मी एक शाईट ॲम्ब्युलन्सचा डॉक्टर आहे. सकाळी 8:52 मला कॉल आला होता की असं पांगारी नावाचं गाव आहे, तिथे एक आश्रमशाळा आहे. त्या आश्रमशाळेमधल्या मुलांना व्हायरल इन्फेक्शन झाले. बऱ्याचशा मुलांना ताप आला, उलटी होती, जुलाब होते म्हणून. त्यानंतर आम्ही गेले असता तिथं 20 विद्यार्थी होते. 20 विद्यार्थ्यांना आम्ही SDH भूर इथे घेऊन आलो. त्यापैकी 5 विद्यार्थ्यांना ॲडमिट केले. त्या 5 विद्यार्थ्यांना उलटी आणि तापेचा त्रास आहे, त्यांना व्हायरल इन्फेक्शन बसलेलं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना गोळ्या औषधं दिलेले आहेत. तिथून दवाखान्यातून 5 विद्यार्थी ॲडमिट केलेले आहेत. नमस्कार, मी मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पांगारी. मुलांना व्हायरल इन्फेक्शन झालं. ताप, डोकंदुखी, अंगदुखी आणि घशामध्ये थोडंसं व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळं उपकेंद्रामध्ये दाखवलेलं होतं. पण काही मुलांना फरक पडला, काहींना पडला नाही. तर मग मी असा विचार केला की व्हायरल इन्फेक्शन दुसऱ्यांना होतं आहे. मुलं आमच्या वसतिगृहामध्ये असतात, त्यामुळं मग ज्यांना ज्यांना असे लक्षणं दिसत होते त्या सर्वांना नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स फोन केला आणि इथं घेऊन आलो. 15 मुलं आहेत आणि 5 मुली आहेत. त्याच्यापैकी काहींचं दात दुखत आहेत, काहींचं अंग खसतं आहे आणि काहींना ताप, डोकेदुखी अशा प्रकारचा त्रास आहे. एकूण आश्रमशाळेत किती मुलं आहेत, त्यापैकी किती जणांना त्रास होतो? 130 विद्यार्थी आहेत एकूण. आणि ज्यांना सगळ्यांना प्राथमिक लक्षण जरी दिसले तरी मी ॲम्ब्युलन्समुळे सगळे एक 15 मुलं आणि 5 मुली घेऊन आलो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.